हॅलो बहिणींनो, आज आपण बनवणार आहे छोट्या शेवयांची खीर। त्यासाठी मी घेतलेला आहे छोट्या शेवया, चारोले, मनुके, दोन प्रकारचे घेतलेले, एक ब्लॅक आणि एक रेग्युलर जो असतो तो, बदाम आणि काजू। त्यासाठी घेतलेले वेलची पावडर आणि तूप। आता आपण बदाम कट करून घेते। तोपर्यंत ज्या पातेल्यात बनवणार आहे त्या पातेल्याला थोडं गरम करायला ठेवलेलं आहे। बदाम बारीक कट करून घ्या। आता आपण घी टाकून घेऊया। साइडला दूध पण गरम करायचं आहे। मला 3 वाटी। आता आपण खरपूस छान भाजून घेतलेली आहे शेवया। आता आपण त्यात गरम दूध टाकणार। या शेवयाची टेस्ट खूप छान लागते। छोट्या शेवया त्याची टेस्ट खूप छान लागते। आता आपण टाकणार आहे हिरवी विलायचीची पावडर आणि अर्धा लिटर दुधासाठी मी 1 वाटी साखर टाकणार आहे। आपल्याला जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले ते हे उकळी आल्यानंतर त्यात ऍड करायचे। एकदम बनवायला पण ही सोपी खीर आहे, 15-20 मिनिटातच तयार होते। तुपामुळे त्याचा कलर किती छान आला। मध्ये ना मीठ नसतं, पण थोडस एकदम चुटकीभर थोडस मीठ टाकावं, त्याच्यानं जरा वेगळा टेस्ट येतो। आता आपण सर्व ड्राय फ्रुट्स टाकूया। हे आहे चारोळे, मनुके, ते काळे मनुके, बदाम, काजू, खूप टेस्टी लागते ही खीर। ट्राय करून बघा बहिणींनो। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।